राजगड सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा आता नुकतीच पार पडली आणि गेल्या 2 वर्ष कारखाना बंद होता. त्याच्या पार्श्वभूमीवर ह्या वर्षी झालेली सर्वसाधारण सभा ही अतिशय महत्वाची होती. नुकताच कारखान्याला 467 कोटी रुपयाचा थकबाकी मंजूर झालेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आपण संग्राम थोपटे यांच्याकडनं जाणून घेऊ की काय पुढची वाटचाल असेल राजगड कारखान्याची. आता काय सांगाल की कशी वाटचाल असेल कारखान्याची पुढची? कारखान्याची वाटचाल इथून पुढची अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे. कारण आज 35वी वार्षिक सर्वसाधारण सभा त्या ठिकाणी आयोजित केली होती. तुम्ही पाहत असाल बहुसंख्येनं आणि उत्स्फूर्तपणे सर्व असणारे त्या ठिकाणचे सभासद शेतकरी असतील, कामगार असतील किंवा हितचिंतक असतील यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणामध्ये होती. आणि लोकांची अपेक्षा होती की हा राजगड कारखाना जो आपला कारखाना आहे तो आपला कारखाना शेवटी आपलं ते आपलंच असतं आणि आपल्या कारखान्याची धोराडं कायम पेटत राहावं, इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना, कुटुंबांना, कामगारांना न्याय मिळावा ही त्यांची भूमिका होती. आणि आज त्याला खऱ्या अर्थानं कर्ज मंजुरीच्या निमित्तानं यश आले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता मगाशी बोलताना तुम्ही एक शब्द वापरले की राजगड अभेद्य होता आणि अभेद्य राहणार. तर कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागलं या सर्व गोष्टी पूर्ण करायला? पाहिलं असेल सातत्यानं 35 वर्षाच्या हंगामामध्ये, गाळप हंगामामध्ये मागील 2 हंगाम आणि 2001च्या सालातला 1 हंगाम असे 3 हंगाम फक्त हा कारखाना बंद आहे. बाकीचे साधारणतः 32 हंगाम कारखाना निर्विवादपणे त्या ठिकाणी सुरू आहे. आणि या हंगामामध्ये कुठल्या कारणामुळे कारखाना बंद राहिला तर पहिलं कारण म्हणजे अर्थसहाय्य आणि बँका आणि बँकांकडून उपलब्ध होणारं अर्थसहाय्य हे वेळेत जर उपलब्ध झालं नाही किंवा वेळोवेळी शासनाच्याकडून जे काही मदत त्या ठिकाणी व्हायला पाहिजे ती जर का त्या ठिकाणी झाली नाही, त्याच्यामध्ये जर कुठेतरी राजकीय सूडबुद्धी ठेवून जर का काय राजकारण झालं तर अशा प्रकल्पांना बऱ्याच ठिकाणी अडचणी येतात असं चित्र आपण महाराष्ट्रात पाहिलेलं. आणि त्याला आमचा सुद्धा कारखाना अपवाद नाही. आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टींमुळं राजगडच्या जे गती होती त्याला कुठेतरी खिळ बसलेली होती. परंतु आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक धाडसी निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि ह्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सुजलाम सुफलाम पुढचे भविष्यकाळातले दिवस यावेत, त्यांच्या प्रपंचामध्ये चांगली भरभराट होईल अशा उद्देशाने ह्या कर्जाची हमी दिलेली आहे. दादा, आपल्या बोलण्यात तर बरेचदा आलेले की राजकीय सूडबुद्धी बरेचदा आपल्या कारखान्याच्या बाबतीत आणि आपल्या बाबतीत वापरली. आपण नक्की नाव कधी घेणार आहे या राजकीय विरोधकांचा? म्हणजे नाव न घेता सुद्धा सगळ्या गोष्टी जनतेला समजत असतात. या कारखान्याला आर्थिक कोणती कोणी गेली हे काही मी सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. आणि नावच घ्यायचं त्यावेळेला नाव पण घेऊ, प्रश्न तो नाही. प्रश्न नावाचा आहे का तर नाही. प्रश्न हे कशा पद्धतीने या कारखान्याला कोंडीत पकडण्याचा आजपर्यंत प्रयत्न झालाय हे सर्वसामान्य माणसाला जरी तुम्ही विचारले तरी ते तुम्हाला सांगतील. त्यामुळे काय नाव घेऊन फारसं काय त्याला हे आहे असं मला सांगायचं नाही. पण माझं म्हणणं एवढंच आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे की बाबा हे सर्व मंडळी ग्रामीण भागातली आहेत, दुर्गम भागातली आहेत आणि विशेष म्हणजे मावळे भागातली आहेत, दुर्गम डोंगरी भागातली. हा कारखाना इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचं एक मोठं उपजीविकेचं साधन आहे, कामगारांचं उपजीविकेचं साधन आहे, तेच सुरू राहिलं पाहिजे अशा उद्देशाने त्यांनी धाडसी निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून त्यांनी आमच्यावर जो विश्वास टाकलेला आहे तो निश्चित सार्थक करण्याची जबाबदारी आता आमच्यावर आहे. आणि आम्ही मोठ्या धाडसाने देखील एक चांगल्या पद्धतीचा ऊस निर्मिती, ऊस लागवड असेल किंवा कारखान्याच्या नवनिर्मितीमध्ये अत्याधुनिक यंत्रणेचा कसा वापर करता येईल अशा पद्धतीचा उपक्रम आम्ही करणार आहोत. तर हे होते संग्रामदादा थोपटे, राजगड कारखान्याचे चेअरमन. त्यांनी अनेकदाही खंत व्यक्त केली की राजकीय सूडबुद्धीने या कारखान्याकडे पाहिलं जातं आणि त्यामुळे कारखाना इतके दिवस अडचणीत होता. परंतु आता भाजपसारख्या पक्षाने किंवा फडणवीस साहेबांनी जे त्यांना अर्थसहाय्य केले यातून कारखाना नक्कीच उभारी घेईल आणि राजगड कारखान्याचे दिवस बदलतील. टॉप न्यूज मराठीसाठी सारंग शेटे, भोर, पुणे. आदिशक्ती तू जयोस्तुते, आदिशक्ती तू जयोस्तुते. सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदिशक्ती तू जयोस्तुते.